ते सुरुवातीला महत्त्वाची घडामोड आहे. ब्रह्मदेव आला तरी 5 वर्ष या सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही, असं विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे. तर आज अर्थसंकल्पा संदर्भात उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत सभागृहात बोलत होते आणि त्यावेळेला त्यांनी हे वक्तव्य केलंय. नव्हता परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही. मग तुम्ही पण बोलत असताना काही पण बोलायचं मुख्य. आता हा एक तर तुम्हाला भास्करराव माहिती आहे, 5 वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही. मी अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही. गप खाली मान घालून ऐकत होतो. ते मला इकडून मारत होते तिकडून मारत होते, मी आपलं करत होतो. अध्यक्ष महोदय गरीब विचारच आहे ना, म्हणून तर इथं बसलोय.